स्क्रीनवर एकीकडे दिल्लीतली दृश्य आहेत, दुसरीकडे बिहारमधली दृश्य आपण बघतोय। बिहारमधली ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। कारण जो जमाव आहे प्रचंड आक्रमक झालाय, त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। लाठीचार्ज सुरू आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या जात आहेत। कारण आपण दृश्यांमध्ये बघतोय, अगदी काही क्षणापूर्वी बघितलं तर अजूनही दगडफेक बिहारमध्ये सुरू आहे विद्यार्थ्यांकडनं। आणि जे विद्यार्थी, जे आंदोलक दगडफेक करतायत त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। बिहारमधली ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। या पाटण्यातील आंदोलनावेळी आंदोलकांकडनं मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलेली आहे। घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, आपण दृश्यांमध्ये बघतोय। आणि दुसरीकडे ही दिल्लीतली दृश्य, अगदी काही क्षणापूर्वीची ही दिल्लीतली दृश्य आहेत। दिल्ली जंतर मंतरवर पुन्हा एकदा मोठा गोंधळ बघायला मिळतोय। दुसरीकडे बिहारमध्ये देखील धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी युवक प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा झाला, जंतर मंतर परिसरात दगडफेक झाली आणि बिहारमध्ये सुद्धा दगडफेक झाली, आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतोय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, ह्या क्षणाला दिल्ली आणि बिहारमध्ये आपण बघतोय मोठा गोंधळ बघायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात दगडफेक बिहारमध्ये सध्या सुरू आहे, आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहेत, आपल्याकडे काय अधिकची माहिती आहे? बिलकुल, बिहारमध्ये ससाराम असेल, रोहतास असेल, त्याचबरोबर बिहारमधील औरंगाबाद असेल, या ठिकठिकाणी बिहार बंदची हाक दिली होती आणि तिथे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते। आणि त्याच वेळेस आंदोलनकर्त्यामध्ये काही हुज्जत झाली पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यामध्ये। आणि त्यानंतर मग रस्त्यावरील जे डिवायडर्स होते ते तोडण्यात आले, बाजूला फेकून देण्यात आले आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये ते घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि काही ठिकाणी तर पोलिसांवर सुद्धा दगडफेक झालेली आहे। त्यामुळे बिहारमध्ये आता लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन जी आहे ती निर्माण झालेली आहे। कारण बिहार बंदची हाक दिल्यानंतर अनेक युवक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की बिहारमधून युपीएससी मध्ये प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे। रेल्वे, बँकिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थी जे आहेत बिहारमधून मोठ्या प्रमाणावर भरती होतात आणि तिथे प्रत्येक जण युपीएससीची तयारी करतो प्रत्येक घरामध्ये। आणि त्यामुळे कुठेतरी हे पेपर फुटे आहेत आणि बाकी सगळ्याच शिक्षण व्यवस्थेपासून जे त्रासलेले विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हे आंदोलन केलं। परंतु या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळते हे दिसून येते। सम्राट चौधरी यांनी ताबडतोब मीटिंग बोलवली आणि कशा प्रकारे लॉ अँड ऑर्डर परिस्थिती ही राबवावी या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाते। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण पुन्हा एकदा दृश्य सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया कशा पद्धतीनं हे युवक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। युवकांनी अक्षरशः दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे, आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। युवक सध्या प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। पोलिसांवर थेट दगडफेक केली जाते आणि काही दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले गेले। मात्र आत्ताही आपण बघतोय पोलिसांना थेट आव्हान दिलं जात आहे, युवक हळूहळू पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे। बिहारच्या पाटण्यातली ही दृश्य आहेत, आपण बघतोय की आंदोलक हळूहळू पुढे सरकत आहेत, पोलिसांच्या दिशेनं सरकायला आता आंदोलकांनी सुरुवात केलेली आहे आणि थेट पोलिसांना आव्हान दिलं जात आहे आणि दगडफेक केली जाते। आपण बघतोय दुसरीकडे पोलिसांचा सुद्धा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। जे कोणी दगडफेक करतायत त्या दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मात्र अद्यापही काही युवक असे आहेत की ज्यांनी दगडफेक अद्यापही सुरूच ठेवलेली आहे आणि पोलिसांच्या दिशेनं धावून येण्याचा, दगडफेक करण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत। थेट दृश्य आपण बघतोय पाटण्यातनं, थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बिहारच्याच पाटण्यामध्ये आपण काही वेळापूर्वी दृश्य बघितली, या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी देखील, 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचत होतं आणि आताही आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलीस कर्मचारी अजूनही आहेत। आता ते नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरी दृश्य आपण बघतोय दिल्लीतली दृश्य। दिल्लीमध्ये सुद्धा जंतर मंतरवर प्रचंड गोंधळ बघायला मिळतोय आणि बिहारमध्ये सुद्धा, बिहार आणि दिल्ली 2 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघत होतो। दिल्लीमध्ये आता थोड्याच वेळात चर्चेची तिसरी फेरी पार पडणार आहे।
बीजेपी आणि सरकारमध्ये, आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। गेल्या 2 बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत। आंदोलक विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं बघायला मिळते। आजच्या चर्चेत नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर बिहारमध्ये आता आक्रमक रूप घेतलेलं आहे या आंदोलनानं। पोलिसांनी हवेत गोळीबार सुद्धा केलेला आहे, आपण दृश्यांमध्ये बघतोय।